भरपूर वेळा असं होतं की आपण एखादा विचार करत असतो किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीची आठवण येत असते आणि त्या व्यक्तीचा आपल्याला कॉल येऊन जातो. आपल्याला असं वाटतं की अरे हा योगायोग कसं काय झाला. लांब दूरवर असणाऱ्या एखाद्या मुलाला आणि मग तिच्या आईला त्याला काही जर दुखापत झाली, तो जर दुःखी असेल किंवा आनंदी जरी असेल तर ते लांबवर असणाऱ्या आईला कुठेतरी आतून फील होतं. मग हे आतून फील होणं म्हणजे काय असतं? आपण म्हणतो की मी प्राण्याशी बोलू शकतो फक्त किंवा वनस्पतींशी बोलू शकतो, असं नाहीये. जिथे जिथे ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी आपण बोलू शकतो. राम आणि सीता लक्ष्मण हे वनवासातून ज्या दिवशी घरी आले, म्हणजे पुन्हा परत परतीचा दिवशी आले, हा दिवस तेव्हा तर काहीच नव्हतं. माध्यम काय होतं की रामाने सांगावं की मी पुन्हा घरी येतोय म्हणून किंवा राज्यात परत येतोय म्हणून, हे सांगायला माध्यम काहीच नव्हतं. पण हे कळलं कसं काय? त्याची पूर्वतयारी का लोकांनी सुरू केली की येस आज राम राजे पुन्हा येणार आहेत. बरोबर. त्याची तयारी आधी 4 दिवस का सुरू झाली होती? तर तो मेसेज कसा आला? तो मेसेज कशामुळे आला? तर तो टेलिपॅथीमधूनच आलेला. ज्या घरात तुळस टिकते किंवा छान फुलते किंवा राहते त्या घरातली एनर्जी कायम पॉझिटिव्ह असते सर. ओके. या घरात वारंवार माणसं आजारी पडतात, मग इथे काय करण्याची गरज आहे? आता लोक मला याच्यावर हा पण प्रश्न विचारतात की तुम्ही याच्यावर रेमेडीज काय सांगतात? पण त्या वास्तूकडूनच बरेचदा मला उपाय सांगितले जातात की हे घरात ठेवायचं नाही म्हणून सांग, किंवा हे घरात आणायला सांग नवीन. इथे ही चार्ज होण्यासाठी, ही ऊर्जा थोडीशी अजून पॉझिटिव्ह होण्यासाठी हे करायला सांग त्यांना. हे असे मेसेजेस मला घराकडूनच येतात. हे मी मनाने काही सांगत नाही लोकांना. तुम्हाला घर सांगताय? येस, ती वास्तू सांगते, ती ऊर्जा सांगते मला की या व्यक्तीसाठी हे चांगलंय, हे करायला सांगा तुम्ही. काही वेळेला असं फक्त सर आता मी म्हणलं तसं की घरात काहीच निगेटिव्ह एनर्जी नसते. खरं तर वास्तूमध्ये काही नसतं, वास्तू छान असते, पण घरात वादविवाद असतात. आणि हे घरच सांगतं की ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, याच्यामुळे घरात वादविवाद जास्ती होत आहे. कधी कधी आपण घरामध्ये खूप मोठ्याने ओरडतो, तर तेही वास्तूला आवडत नसेल का? नाही आवडत मोठ्याने ओरडणं, किंचाळणं. काही घरांमध्ये एखाद्या घरामध्ये असं सगळं घर खूप टापटीप आणि फक्त स्वयंपाकघर कायम सगळं अतिशय खराब, अस्ताव्यस्त, रॅपर्स अर्धवट कुठेतरी पडलेले असंच दिसलं होतं सगळं. तर ते नाही आवडत घराला. ते म्हणतात की तिला सांग जरा सगळं घर छान ठेवलंय, स्वयंपाकघर पण थोडं छान ठेवत जा. मॅम, आजकाल पैशांचा खूप मोठा इश्यू आहे लोकांमध्ये, तर घराच्या एनर्जीवरून पैसा ठरतो का आपला? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, मॅम सोबत आपण ऑलरेडी एक पॉडकास्ट केला आहे जो की होता फ्लॉवर्सवर, की फ्लॉवर्स पासून कशा औषधी तयार केल्या जातात आणि त्या औषधांचा वापर करून तुमच्या मनावर त्याचा इफेक्ट कसा होतो. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल, तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये असाल, तर ते आजार तुमचे कसे दूर केले जातात. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे खूप इंटरेस्टिंग विषयावर. भरपूर वेळा असं होतं की आपण एखादा विचार करत असतो किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीची आठवण येत असते आणि त्या व्यक्तीचा आपल्याला कॉल येऊन जातो. आपल्याला असं वाटतं की अरे हा योगायोग कसं काय झाला. मित्रांनो, हे काहीतरी कम्युनिकेशन असतं. मला असं वाटतं याला टेलिपॅथी कम्युनिकेशन म्हणतात. हे तर खूप शॉर्टमध्ये मी तुम्हाला समजवलं, बट आज आपण चर्चा करणार आहे की टेलिपॅथी कम्युनिकेशन काय असतं, त्यासोबतच त्यामध्ये होम टेलिपॅथी काय असतं, ॲनिमल टेलिपॅथी, वनस्पती टेलिपॅथी काय असतं, या सगळ्या गोष्टींवर आज मॅम आपल्याला अतिशय डिटेलमध्ये संपूर्ण विषय सांगणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू. मॅम, काय टेलिपॅथी कम्युनिकेशन काय होतं ना की लोकांना म्हणजे मी खूप सर्च केलं या विषयावर, तर इंडियामध्ये अजून लोकांना हे नाही समजत. जर आपण बाहेर कंट्रीचा विचार केला, US, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तर तिकडे हा विषय भरपूर कॉमन झालेला आता. बट इंडियात अजून नाही इतका कॉमन. आपल्याकडे परत एकदा टेलिपॅथी हा विषय अजून शास्त्रीय दृष्ट्या आपण म्हणतो ना ही अजून सायंटिफिकली प्रूव्ह झालेला नाहीये. म्हणून त्या भारतात नाही, सगळीकडेच म्हणजे. त्यामुळे अजून त्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नसतात. पण मी असं म्हणते की अनुभव घ्या तुम्ही आणि तुम्हाला जाणवेल की त्याच्यात किती तथ्य आहे. तसे अनुभव आल्यावर मग लोक त्या गोष्टी फॉलो करायला लागतात. तर आत्ता जसं तुम्ही म्हणालात सर की अगदी आपण जसे बोलतोय आता आपल्यामध्ये जसा संवाद चालू आहे तसंच टेलिपॅथी आहे, तसंच टेलिपॅथी कम्युनिकेशन आहे. वेगळं काहीही नाहीये. फक्त आत्ता आपण शब्दांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतोय. टेलिपॅथीमध्ये शब्दांची, भाषेची, कशाची तुम्हाला आवश्यकता लागत नाही.
एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये असं मी म्हणेन. आता टेलिपथीची थोडी आपण व्याख्या बघूयात, सोपी तुम्हाला सगळ्यांना लक्षात यावी म्हणून. तर टेलिपथी या शब्दाची फोड जर केली तर टेली हा ग्रीक शब्द आहे. टेली म्हणजे दूर, अंतर, लांबवर असणारं. आणि पॅथी म्हणजे तुमच्यामधल्या संवेदना, तुमच्या भावना, तुमचे विचार जे तुमच्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून संवाद साधतात किंवा त्याच्या माध्यमातून ते व्यक्त होतात, हे म्हणजे टेलिपथी ओके. असं आपण म्हणूया. सो आता मी म्हणलं तसं की आपल्याला शब्दांची गरज लागते, तिथे शब्दांची गरज लागत नाही. ती तुमच्या नकळत घडणारी एक काय म्हणतात ना, सहजगत्या घडणारी ती एक क्रिया असते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. जसं तुम्ही आता पहिलंच म्हणालात की असं खूपदा आपल्याला होतं की एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढली आहे आणि ती व्यक्ती आपल्याला तिचा फोन येतो किंवा ती आपल्याला समोर भेटायला येते आणि आपण तेव्हा अगदी हा शब्द सुद्धा खूप कॉमन आहे, काय टेलिपथी आहे, मी तुझीच आठवण काढली होती किंवा मी तुलाच फोन करणार होते, असं आपण सहज म्हणतो. तर हेच टेलिपथी आहे, जे आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण खूपदा नकळतपणाने सहज वापरतो, पण तेव्हा आपल्याला कोणालाच कळत नाही की हे टेलिपथी आहे म्हणून. बरोबर आहे. आपण असंही म्हणतो मॅम कधी कधी की हा खूप मनकवडा आहे, म्हणजे हा एक शब्द आहे की हा एखाद्याच्या मनातली गोष्ट ओळखून घेतो. त्या व्यक्तीचं टेलिपॅथीवरचं जे कमांड आहे ती जास्त स्ट्रॉंग असू शकते. येस, असं आपण म्हणू शकतो की कोणाच्या मनातलं समजणं, अर्थात दुसऱ्याच्या मनातलं समजण्याला भरपूर गोष्टी असतात. आता मी म्हणलं तसं की तुम्ही भावनिकदृष्ट्या त्या व्यक्तीशी खूप कनेक्टेड असता किंवा लोक म्हणतात की आईशी आपण पटकन आपली नाळ जोडलेली असते शेवटी, तर आईला आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी कळतात. येस, नक्कीच नाळ जोडल्यामुळे किंवा आपण तिच्याच एक शरीराचा थोडा भाग असतो म्हणून आपण तिच्याशी जास्ती कनेक्टेड असतो, पण आईशी सुद्धा आपण टेलिपथीच्या माध्यमातून बरेचदा कनेक्टेड राहतो. त्याचं असं उदाहरण आहे की लांब दूरवर असणाऱ्या एखाद्या मुलाला आणि मग तिच्या आईला त्याला काही जर दुखापत झाली, तो जर दुःखी असेल किंवा आनंदी जरी असेल, तर ते लांबवर असणाऱ्या आईला कुठेतरी आतून फील होतं. मग हे आतून फील होणं म्हणजे काय असतं, जोवरती त्या मुलांनी फोन करून तो सांगत नाही की मला बरं वाटत नाहीये किंवा मला काहीतरी झालंय, मी आनंदात आहे, हे मुलगा सांगतपर्यंत आईला कळायचं काही कारण नसतं. पण तिचं अंतर्मन तिला हे आधी का सांगतं, कारण ज्या ठिकाणी मुलांनी तिला मनातनं आईची आठवण काढलेली असते किंवा आईपर्यंत हा मेसेज जावा की नाही आई, आपण म्हणतो ना की मला दुखतंय थोडंसं असं, किंवा त्या क्षणी मनात मुलगा जर म्हणत असेल की आता आई असते तर बरं झालं असतं ना, मला इतका ताप आलाय, असं वाटतंय आईने मला आता काहीतरी गरम गरम मऊ भात करून खाऊ घातला असतं तर छान वाटलं असतं, त्या क्षणी आईला तिथे काहीतरी अनइझी फील व्हायला लागतं, ज्या क्षणी इथे मुलांनी ती आठवण काढलेली असते. मग हे काय, ही टेलिपथीच आहे. तो मेसेज बरोबर तसा तिकडे तुमचा जातो. आता याच्यावरती लोक खूप शंका घेतात, ह्याला अंधश्रद्धा म्हणणारे सुद्धा लोक आहेत, पण इथे अंधश्रद्धेचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही आता मोबाईलला अंधश्रद्धा म्हणता का, किंवा व्हिडिओ कॉलला तुम्ही जादू टोणं म्हणता का किंवा अंधश्रद्धा म्हणता का, तसंच टेलिपथी आहे. इतकं सिंपल आहे ते की जसं आपल्याला रेडिओच्या फ्रिक्वेन्सीज दिसत नाहीत, मोबाईलच्या दिसत नाहीत आपल्या, पण आपण आज परदेशातल्या एका व्यक्तीशी सुद्धा बोलू शकतो ना, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा आपण बोलू शकतो त्याच्याशी. मग हे काय आहे, टेक्नॉलॉजी जरी तुम्ही म्हटलात तरी त्याच्या मागे काय आहे, तुम्हाला दिसतं का, काहीच नाही दिसत तुम्हाला. बरोबर आहे. सो हे न दिसणं असून सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता, तुम्ही बोलू शकता. मग ती जी ऊर्जा आहे, त्या ज्या फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर ती ऊर्जा एक प्रकारची, त्या ऊर्जेशी तुम्ही कनेक्ट होऊन तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. एक्झॅक्टली. खूप छान पद्धतीने मॅम तुम्ही समजवली ही गोष्ट, कारण लोकांना नाही कळत आणि अशा पद्धतीने जेव्हा समजवलं तर हे मलाही खूप पटली ही गोष्ट. मॅम, टेलिपॅथी ही कोणकोणत्या गोष्टींसोबत होऊ शकते, म्हणजे जसं ॲनिमल टेलिपॅथी मी ऐकलंय, तर अजून कोणकोणत्या गोष्टींसोबत आपण टेलिपॅथी किंवा तुम्ही केलेली आजपर्यंत? मी जास्ती करून आधी सुरुवात मी सुद्धा प्राण्यांशी बोलण्यापासूनच केली, कारण आपल्याकडे ॲनिमल कम्युनिकेशन जे म्हणतो ते जास्ती माहिती आहे लोकांना की प्राण्यांशी संवाद साधू शकतो आपण कुठल्याही, जास्ती करून पाळीव प्राण्यांशी, कारण की कुणाचा तरी जर एखादा घरातला पाळलेला प्राणी असेल तर त्याच्याशी त्यांचे पालक बोलायला सांगतात आपल्याला. बरोबर. पण ते करतानाच, आणि मी ज्यांच्याकडे शिकले तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की टेलिपथीला मर्यादा नाहीयेत. मर्यादा का नाहीयेत, कारण आपण म्हणतो की मी प्राण्याशी बोलू शकतो फक्त किंवा वनस्पतींशी बोलू शकतो, असं नाहीये.
जिथे जिथे ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी आपण बोलू शकतो. ओके. मग आता लोक हेही म्हणतात की निर्जीव वस्तूंशी तुम्ही कसं बोलणार. तर निर्जीव आपल्याला भौतिकशास्त्रात सांगितलेलं आहे बघा की अगदी असं एक मशीन घ्या, वॉशिंग मशीन जरी आपण म्हटलं तरी त्याला कुठेतरी स्पंदन आहेत, त्याला एक एनर्जी आहे ना. एनर्जी शिवाय ते काम करतं का? नाही. म्हणजे निर्जीव असलं तरी त्याच्यात कुठल्या तरी प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. आपण त्या ऊर्जेशी बोलायचं असतं. तसंच घर जर म्हटलं, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपण त्या सगळ्याला वास्तू पुरुष हे नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे काय आहे, कोणी खरंच प्रत्यक्षात बघितलंय का वास्तू पुरुष म्हणजे काय? प्रतिकात्मक आहे. त्या ऊर्जेला दिलेलं ते नाव आहे. आपण त्या ऊर्जेशी बोलतो म्हणून लोकांना असं खूप नवल वाटतं की घराशी संवाद साधता तुम्ही, घराशी तुम्ही टेलिपॅथीच्या माध्यमातून बोलता म्हणजे नक्की काय करता. तर हेच आहे तुमच्या घराची. आता आपण या तुमच्या ऑफिसमध्ये आहोत, ही ज्या 4 भिंती आहेत इथे एक ऊर्जा आहे ना. ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी आपण बोलायचं, त्याच्याशी आपण संवाद साधायचा असतो. आणि मग तिथली ऊर्जाच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. मग तिथली ती ऊर्जा तुमच्याबद्दल मला काही सांगू शकते, घरातल्या व्यक्तींबद्दल. येस, घरातल्या व्यक्तींबद्दल सांगते. तिला खटकत असेल काही गोष्टी तर त्या सांगते, तिथे काही चुकीचं घडत असेल तर ते सांगते आपल्याला. ती ऊर्जा आपल्याला हे सगळे मेसेजेस टेलिपॅथीच्या माध्यमातून देत असतात. परत सांगते की मी कोणी अशी दैवी शक्ती असणारी कोणीही व्यक्ती नाही, तुमच्या सगळ्यांसारखीच मी पण एक सर्वसामान्य शिकले सवरलेली व्यक्ती आहे. बरोबर. पण हे टेक्निक आहे एक, हे टेक्निक सगळेजण शिकू शकतात आणि सगळे त्याचा अनुभव घेऊ शकतात. बस मी फक्त हे टेक्निक शिकलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मी फक्त त्या सगळ्याशी संवाद साधते. ओके. म्हणजे मॅम याच्यामध्ये असं काही दैवी शक्ती नाहीये, काही नाही, एक लॉजिक आहे, त्या लॉजिक मार्फत आपण कम्युनिकेट करू शकतो. तर जसं आपण कम्युनिकेट करायचं झालं तर टेलिपॅथी होऊ शकते प्राण्यांसोबत, वनस्पतींसोबत, घरासोबत म्हणजे आपल्या वास्तूसोबत. आणि अजून काही आहे मॅम एक्झाम्पल की सध्या तरी आपण याच्यावरच बोलायचं. आता घर म्हणजे परत तुम्ही म्हणत असं फक्त घर नाही, मग ती तुम्ही आता तुम्हाला उदाहरण दिलं असतं, तुमचं ऑफिस आहे, एखादा रिकामा प्लॉट असू शकतो. बरोबर. त्या केसमध्ये कोणाचा दुकानाची जागा आहे, कोणाचा हॉटेल व्यवसाय आहे म्हणजे रेस्टॉरंटची जागा आहे. सो कुठल्याही त्या वास्तूशी आपण बोलू शकतो त्या सगळ्या माध्यमातून. टेलिपॅथीच्या माध्यमातून. ओके. मॅम कोणत्या प्राण्याशी आजपर्यंत तुम्ही बोललाय का? म्हणजे तुम्ही असं बोलले होते ऑफ द कॅमेरा आपण बोलताना की सुरुवातच तुमची ॲनिमल टेलिपॅथी पासून झालेली. अनुभव कसा? प्राण्यांशी बोलण्याचे अनुभव तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप सारे आहेत. एकतर आम्ही सगळेच म्हणजे घरातले मेंबर्स आम्ही सगळेच खूप प्राणीप्रेमी आहोत. त्यात पण जास्ती आम्ही सगळे डॉग लव्हर्स आहोत. म्हणजे आमच्या घरात आजपर्यंत म्हणजे माझ्या लग्नानंतर सुद्धा 25-26 वर्षात आजपर्यंत असं कधी झालं नाही की घरात एकही पाळीव असं प्राणी नाही, कुत्रा नाही, डॉग नाही, असं कधीच झाले नाही. एका वेळेला आमच्याकडे 4-4, 5-5 होती, इतकी सुद्धा झालेली आहे. आणि सगळ्यांना आम्हाला खूप आवड आहे त्यांची. तर त्यामुळे पहिल्यापासून ना मला स्वतःला खूप क्युरियोसिटी होती की ते काय बोलतात, असे जे कम्युनिकेटर असतात तर ते काय करतात नक्की. मग मी खूप आमच्या घरातल्याच डॉग आणि यांचं कम्युनिकेशन करून घेतलं होतं, कारण मला जाणून घ्यायचं असायचं की त्यांना काय आवडतं, ते काय सांगतात आपल्याबद्दल. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा तो स्वतःचा सुद्धा, की ज्यांच्याकडून मी कधी करून घेतलं. आणि मग नंतर मी जेव्हा स्वतः शिकले तेव्हा मग जसे एक अनुभव यायला लागले, तर प्राणी तर खूप छान पटकन कनेक्ट होतात तुम्हाला आणि खूप गोष्टी सांगतात ते. मग त्यांना इतकं भरभरून बोलायचं असतं किंवा तेवढ्या क्षणापुरते सुद्धा ते खूप कनेक्ट होतात. त्यांचे जे पालक असतात ते इतके त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, इतके अटॅच असतात की त्रास होतो त्याचा. म्हणजे मी कित्येक लोक असे बघितलेले आहेत की त्यांचे असे कोणीतरी पाळीव प्राणी किंवा डॉग किंवा कॅट कोणीतरी जाऊन कित्येक वर्ष झालेली असतात, तरी त्यांना अजून ते नाही सहन होत. ते अजूनही त्यांच्यामध्ये इतके इन्व्हॉल्व्ह असतात की त्याची आठवण येऊन ते रडतात. पण मग त्यांना बोलायचं असतं गेलेल्या त्यांच्या त्या डॉगशी म्हणा, कॅटशी म्हणा किंवा अजून कुठल्याही प्राण्याशी, तर त्याच्याशी पण संवाद साधला की त्यांना बरं वाटतं. किंवा जे आत्ता आहेत हयात अशा प्राण्यांशी बोलताना पण त्यांना आश्चर्य वाटतं जेव्हा अशी उत्तरं येतात की त्याला हे आवडतं, त्याचे आवडते रंग ते सांगतात. आत्ता रिसेंट माझ्याकडे एक डॉग आला होता, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी विचारायचा होता हा प्रश्न की त्याला काही हवंय का विचारा. तर तो म्हणला हो, मला आता ना छान मऊ गोधडी सारखं मला पांघरुण हवंय. अरे. तर त्या म्हणाल्या की हो म्हणे, अहो तुम्ही बरोबर सांगताय, त्याचं पांघरुण जुनं खूप खराब झालेलं आहे. म्हणजे त्याला जे अंतरतो आम्ही ते खूप खराब झालंय आणि त्याला म्हणे सगळं सॉफ्ट लागतं.
म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल स्पेसिफिक की त्याला मऊ त्या असं type काहीतरी हवं आहे. येस. सो असं पण प्राणी सांगतात काहीतरी. काही वेळेला खूप गमतीशीर गोष्टी सांगतात. काय 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 बोलत असतात ते आपल्याशी. घरात काही अडचणी असतील तर ती सुद्धा प्राणी आपल्याला सांगतात. घरातले एकमेकांचे त्यांचे नातेसंबंध कसे आहेत त्याबद्दल सुद्धा डॉग खूप वेळा सांगतात. आपल्यासारखेच प्राणी सुद्धा खूप वेळेला इतके इमोशनली त्या फॅमिलीशी अटॅच होतात की ते त्यामुळे डिप्रेशन पर्यंत जाण्याचे केसेस सुद्धा आपण बघतो. हो. असं सुद्धा होतं प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा. सो मध्ये एक केस वाढीत आली होती. त्यांनी त्यांच्या पक्ष्यांचं करून घेतलं होतं आणि बिचाऱ्या त्या ताईंना आपल्या ब्रिदिंगसाठी त्रास होत होता. म्हणजे त्यांना हे श्वास घ्यायला, अस्थमासारखा काहीतरी एक जमण्यासारखा त्रास होता. तर त्यांना खूप जणांनी खरं तर त्यांनी हे पण लोकांनी सांगितलं होतं की ह्या पक्ष्यांमुळे तसा डॉक्टरांनी सांगितलं होतं सॉरी की या पक्ष्यांनी तसा काही तुम्हाला त्याचा परिणाम झालेला नाही किंवा त्रास होणार नाही. पण लोकांनी घरातल्या सांगितलं की नको, पक्ष्यांच्या त्या पंखांनी त्रास होतो काही वेळेला, कशाला ठेवतीयस. आणि सगळे त्यांचे जे इम्पोर्टेड लव्ह बर्ड्स किंवा हे बाहेरचे असतात ऑस्ट्रेलियन लव्ह बर्ड्स असे खूप महागातले असे पक्षी त्यांच्याकडे होते. आणि मोठाच्या मोठा एक त्यांचा पिंजरा. आणि त्यांचंही असंच मुलीचं लग्न झालं होतं. त्या म्हणल्या की मला घरात कोणीतरी हवं म्हणून मी एवढे पक्षी सगळे आणले होते. आणि मग त्यांना सगळे घरातले मागे लागल्यामुळे ते देऊन टाकायचं होतं. तर त्यांना खूप वाईट वाटत होतं. त्यामुळे म्हणलं मला खूप त्रास होतोय की मी पक्षी कसं देऊ. पण मला फक्त ना त्यामुळे तुम्ही बोलून सांगा ना की ते खुश आहेत ना, म्हणजे किंवा ते रेडी आहेत ना इथून जायला. तर तेव्हा मी त्यांच्या पक्ष्यांशी बोलले. तर पक्ष्यांनी सांगितलं की नाही आम्हालाही कळतंय की तिची काय सिच्युएशन आहे आता आणि हा प्रॅक्टिकल डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि आम्ही खुश आहोत म्हणे. तर मग त्यांनी पण विचारलं होतं की मग त्यांना विचारा की काही हवंय का माझ्याकडून. तर नॉर्मली जेवढं मला माहिती आहे, जेवढं माझं ज्ञान आहे तेवढं त्यांचं जे टिपिकल फूड असतं पक्ष्यांचं सुद्धा, राळे असतात किंवा असे काहीतरी, त्यात तर ते सगळे इम्पोर्टेड होते पक्षी म्हटल्यावर तिथं आणखीन त्यांची खूप केअर घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचे ते फूड ठरलेलं असतं. तर मला एकदम ना त्यांच्याशी बोलताना कणीसच दिसलं डोळ्यासमोर. मी म्हणली कणीस का आपल्याला असं दिसतंय मध्येच. मग मी त्यांना विचारलं, म्हणलं मला कणीस काहीतरी आलेलं आहे बाबा, माहित नाही. त्या म्हणल्या तुम्हाला कसं काय कळलं. म्हणलं म्हणजे त्या म्हणल्या अहो मी त्यांना सवय लावलेली आहे उकडलेलं कणीस ठेवायचं म्हणे. त्यांना भयानक आवडतं म्हणे. अतिशय आवडीची गोष्ट आहे म्हणे त्यांच्याही. तर म्हटलं येस, मग त्यांना कणीस द्या. तुम्ही जेव्हा त्यांना निरोप द्याल त्यांच्या बरोबर फक्त कणीस द्या. आपण म्हणतो ना की आपण पाहुण्याला बरोबर जाताना शिदोरी काहीतरी बरोबर खाऊ देतो काहीतरी, तसं म्हटलं त्यांना मग तुम्ही कणीस द्या. येस म्हणला मी नक्की कणीस देईन त्यांच्या बरोबर. सो असे पण येतात मेसेजेस. आता इथे बघा, इथे काय मला काय माहिती असायचं कारण आहे की ते त्यांच्या पक्षाला काय देतात किंवा कणीस आवडण्याचं मला काय कारण असेल. त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं, काही नव्हतं. त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की या गोष्टी इतक्या कशा काय येऊ शकतात. पण लोकांना हे सगळं खोटं वाटतं, अंधश्रद्धा वाटतं, लोकांचे विचारच पोहोचत नाहीत. पण याच्यात काही कुठलाही जादूटोणा अंधश्रद्धा हे काही नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, हे अगदी नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी अजून एक उदाहरण देते तुम्हाला की टेलिपॅथी हे आत्ता आहे का, तर नाही. टेलिपॅथी ही आधीपासूनच आहे. मग त्याचं अजून एक लोकांना पटण्यासारखं उदाहरण जर द्यायचं झालं तेव्हा तर राम आणि सीता लक्ष्मण हे वनवासातून ज्या दिवशी घरी आले, म्हणजे पुन्हा परतीचा दिवशी आले, हा दिवस तेव्हा तर काहीच नव्हतं. माध्यम काय होतं की रामाने सांगावं की मी पुन्हा घरी येतोय म्हणून किंवा राज्यात परत येतोय म्हणून, हे सांगायला माध्यम काहीच नव्हतं. पण हे कळलं कसं काय, त्याची पूर्वतयारी का लोकांनी सुरू केली की येस आज राम राजे पुन्हा येणार आहेत, बरोबर. त्याची तयारी आधी 4 दिवस का सुरू झाली होती. तर तो मेसेज कसा आला, तो मेसेज कशामुळे आला, तर तो टेलिपॅथी मधूनच आलेला, बरोबर आहे. म्हणूनच त्यांचे जे गुरु होते त्यांनी मग त्यावेळेला सगळी पूर्वतयारी सुरू केली होती 4 दिवस अगोदर. पण म्हणून म्हटलं ना की अशी आपल्या ग्रंथांमध्ये खूप उदाहरणं आहेत ऑलरेडी, आहेत की हे ऍक्च्युली वर्कआउट होतं. हे याची खूप उदाहरणं आहेत. वनस्पतीबद्दल एखादं एक्झाम्पल देता आलं तर, की वनस्पतींशी आपण कम्युनिकेट करू शकतो का. कारण मला आवड आहे खूप झाडांचं, म्हणजे प्लांट्सची. माझ्या बाल्कनीत पण भरपूर सारे प्लांट्स लावले, तर ते कसं आपण करू शकतो. आता त्याच्यासाठी पण तुम्हाला एक छान सांगते. मी ह्याचं प्रशिक्षण पण देते, ते तर आपण नंतर सांगू द्या. पण माझ्या घरातलंच एक पेरूचं झाड आहे. आता पेरूच्या त्या झाडाला काय म्हणतात, फळं कुठल्या रंगाची येतात, काय येतात, तर मी माझ्या स्टुडंट्सना हे सांगितलं होतं की तुम्ही माझ्या घरातल्या पेरूच्या झाडाशी बोलायचंय.
ओके. तर मग त्यावेळेला काय परिस्थिती आहे, फळं कधी येणार आहेत, फळं कुठल्या रंगाचं येतं, मग तिथे लाल पेरू पेरू उघडल्याशिवाय तर तुम्हाला कळत नाही कुठल्या रंगाचं आहे, बरोबर. कलमी पेरू आहे, कुठला पेरू आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्या झाडानेच माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की एक माळी आहे, तो आमची काळजी घेतो. आता हेही मी सांगितलं नव्हतं की आमच्या घरात आम्ही स्वतः त्याची काळजी घेतो का आमच्या घरात कोणी माळी येऊन हे सगळं काम करतो. ओके. तर माळ्याचं वर्णन पूर्ण करून सांगितलं होतं. तो माळी मला खूप आवडतो, तो माझी खूप काळजी घेतो, मी किती वर्ष जुना आहे, हे सगळं झाड सांगतं. आणि झाडाची तर एनर्जी खूपच जास्ती काय म्हणतात पॉवरफुल असते, कारण ते इमिजिएट निसर्गाचा भाग असतो आणि बरोबर. खूप जास्ती त्यामध्ये कनेक्ट असतं निसर्गाशी. तसं मी हे शिकण्याच्या आधीचा पण माझा एक अनुभव सांगते की आमच्या इथे महाबळेश्वरमध्ये एक फणसाचं झाड होतं. खरं तर ते झाड असंच आलेलं होतं. फणस हे काही खरं तर त्या वातावरणात येण्याचं फळच नाहीये, पण खूप जुनं झाड होतं, छान वाढलेलं होतं, पण त्याला काही केल्या फळ धरत नव्हतं. म्हणजे फणस जेमतेम एवढा व्हायचा आणि गळून पडायचा. ओके. असं खूप वर्ष चाललं होतं. मग आम्हाला खूप लोकांनी काय काय असंच सांगितली होती काहीतरी की खिळाच मारा, चप्पल मारा, त्याला काहीतरी काय काय वाटेल ते लोकांनी सांगितलं होतं. पण एकांनी असंच आम्हाला सांगितलं होतं की कम्युनिकेटरनीच की तुम्ही एक काम करा, त्याच्या भोवती त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते ना थोडा एका बाजूला पडलेलं आहे, तुम्ही तिथे फक्त पार बांधा आणि तिथे येऊन थोड्या वेळ बसत जा. आणि लिटरली सर तुम्हाला खोटं वाटेल की माझ्याकडे जुने काही फोटो असतील तरी पाठवीन कधी तर, म्हणजे तुम्हाला दाखवायला, लोकांना, प्रेक्षकांना दाखवायला. पण इतकी फळं यायला त्याला सुरुवात झाली, इतके फणस यायला सुरुवात झाली की आम्हाला ते अक्षरशः आता म्हणजे वाटून लोकांना द्यावे लागतात. हो. त्यावेळेला मी ज्या कम्युनिकेटर जे होते त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांनी हे मला सांगितलं होतं की फक्त एवढंच करा, तुम्ही कट्टा बांधा म्हणे एक छोटासा, जिथे 4 लोक येऊन बसू शकतील. आणि अर्थातच आपल्याकडे कट्टा दिसला, पार दिसला की ऑटोमॅटिकली लोक तिथे येऊन बसायला लागतात. आणि तसं झाल्यापासून त्याला खरंच फळ खूप येस. आपल्या घरातल्या सुद्धा आपल्या झाडांशी आपण स्वतःही बोलू शकतो ना, त्यांना विचारायचं, त्यांना सगळ्यात जास्ती तर त्यांना स्पर्श केलेला खूप आवडतं. म्हणजे अगदी तुम्ही त्यांच्या पानाला किंवा त्यांच्या खोडाला जरी हात लावलात ना, तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट देतात सर, ते खूप पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. त्याच्या स्वतःच्या ग्रोथ मध्ये सुद्धा तुम्हाला फरक झालेला जाणवतो, खूप जाणवायला लागतो. आणि झाडांमुळे आपली ग्रोथ होते असं मला म्हणजे मागच्या 2-3 वर्षांचा अनुभव ना, माझ्या घरात जे झाडं होते ते तर 4-5 वर्षापासून आहे, जेव्हापासून म्हणजे घर झालं, लग्न वगैरे झालं. बट जेव्हापासून माझी ग्रोथ व्हायला लागली त्या झाडंही खूप छान पद्धतीने वाढायला लागली. तर झाडं खूप जास्त कनेक्ट करतात आपल्या, खूप कनेक्ट करतात. त्याचं एक सोपं उदाहरण मी सांगते की तुळस आपली असते ना, तर तुळस या सगळ्याचं आपण म्हणतो एक मोठं आपल्याला काय म्हणतो, आपल्या घरातली एनर्जी चेक करण्याचं माध्यम आपण म्हणू शकतो. ओके. ज्या घरात तुळस टिकते किंवा छान फुलते किंवा राहते त्या घरातली एनर्जी कायम पॉझिटिव्ह असते सर. ओके. आणि तुम्हाला हे बाकीचे लोक पण सांगतील, जे बाकीच्या वेगळ्या वेगळ्या विद्या शिकणारे लोक आहेत हे पण तुम्हाला सांगतील कदाचित की त्याच्यामध्ये काय आहे. तर त्याचं कारणच असं आहे की ते सर्वात सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्हचा पटकन परिणाम होणारी अशी ती वनस्पती आहे तुळसी. म्हणूनच आपल्याकडे अजूनही आपल्याकडे हिंदू धर्मात सुद्धा त्या वनस्पतीला इतकं महत्व का दिलं गेलेलं आहे, तर त्याच कारणासाठी त्याला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे. सो आपल्या घरात जेव्हा तुळस छान अशी फुललेली असते किंवा चांगल्या प्रकारची ती दिसते आपल्याला उमललेली, तर तेव्हाच समजायचं की या घरात सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. बरोबर आहे. सगळी भरभराट आहे. आणि कुठे जेव्हा टिकत नाही तुळस, सतत ती कोमेजून जाते किंवा प्रॉपर जळून सुद्धा जाते खूपदा तुळस, असं पण बघण्यात आलेलं आहे, तर त्या घरात थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आहे. परत मी सगळ्या प्रेक्षकांना एवढं मात्र सांगते की निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काहीतरी तिथे वाईट, म्हणजे अगदी भूत प्रेत, जादूटोना, भूत प्रेत असं नाहीये, पण तिथली एनर्जी लो आहे. कदाचित तिथे थोडंसं उदास आहे, घरातलं वातावरण तसं असू शकतं ना, किंवा कोणी खूप लोक आजारी आहेत, असं काही वातावरण घरातलं असू शकतं. बरोबर आहे. सो त्या टाईपची एनर्जी लो आहे असं आपण म्हणू शकतो. मॅम, हे ॲनिमल झालं, वास्तू झालं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट की ज्यावर आपल्याला आपला पॉडकास्ट अजून जास्त वाढवायचा आहे ते म्हणजे वास्तू. हो. आपल्या घराची वास्तू असते, म्हणजे आपलं घरच एक वास्तू आहे. वास्तू पुरुष असतो.
तुम्ही घरासोबत वास्तूसोबत कम्युनिकेट करू शकतात का? कारण घर तर निर्जीव झालं. परत मी सांगते, वस्तू निर्जीव आहे किंवा सजीव याने आपल्याला का नाही फरक पडत, म्हणजे टेलिपॅथी कम्युनिकेशनला का नाही फरक पडत? कारण कम्युनिकेशन हे कुठल्याही ऊर्जेशी संवाद साधणार असतं. बरोबर. त्या एनर्जीशी आपल्याला संवाद साधायचा असतो. मग आपल्याकडे, म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं की हिंदू आपल्या संस्कृतीमध्ये वास्तुपुरुष हे त्या एनर्जीला आपण दिलेलं एक नाव आहे. बरोबर. त्याचं आपण म्हणतो तसं की वास्तुपुरुष आपण एक प्रतिमात्मक काहीतरी असं तिथे ठेवतो, आपण वास्तू पूजतो आपण, तर त्या एनर्जीची आपण पूजा करत असतो त्यावेळेला, किंवा ती एनर्जी आपण चार्ज करत असतो. आपण वास्तू पूजा करतो म्हणजे काय, तर आपण ती एनर्जी चांगली चार्ज पॉझिटिव्ह हे सगळं होण्यासाठीचे आपल्या देवाचे जे आपल्या शास्त्रात सांगितले ते सगळे प्रयत्न आपण करतो आणि मग त्या घरात आपण राहायला जातो. मग आपण त्या वास्तूशी म्हणजे आपण त्या ऊर्जेशी बोलणार असतो टेलिपॅथीच्या माध्यमातून. आणि मग टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण जेव्हा त्या ऊर्जेशी बोलतो तेव्हा मग आपल्याला ती वास्तू त्या सगळ्या गोष्टी सांगते. ती ऊर्जा आपल्याला सांगत असते की इथे असं आहे, या घरात हा प्रॉब्लेम आहे, इथे काही आर्थिक अडचणी येत आहेत, किंवा इथे ऊर्जा थोडीशी कमी आहे, इथे हे होण्याची गरज आहे, या घरात वारंवार माणसं आजारी पडतात, मग इथे काय करण्याची गरज आहे. आता लोक मला याच्यावर हा पण प्रश्न विचारतात की तुम्ही याच्यावर रेमेडीज काय सांगतात. ठीक आहे, कळलं की आमच्या घरात एनर्जी थोडी लो आहे किंवा थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आहे, मग याच्यावर उपाय काय. तर परत मी सांगते की मी त्यातली काही अशी कोणी एक्सपर्ट नाही की मी त्याच्यावरचे उपाय सांगावे. बरोबर. मनाने तर मी काहीच उपाय सांगत नाही, पण त्या वास्तूकडूनच बरेचदा मला उपाय सांगितले जातात की हे घरात ठेवायचं नाही म्हणून सांग, किंवा हे घरात आणायला सांग नवीन, इथे ही चार्ज होण्यासाठी, ही ऊर्जा थोडीशी अजून पॉझिटिव्ह होण्यासाठी हे करायला सांग त्यांना. हे असे मेसेजेस मला घराकडूनच येतात, हे मी मनाने काही सांगत नाही लोकांना. तुम्हाला घर सांगतं. येस, ती वास्तू सांगते, ती ऊर्जा सांगते मला की या व्यक्तीसाठी हे चांगलंय, हे करायला सांगा तुम्ही, किंवा हे करायला सांगू नका, हे काढून टाकायला सांगा. असे खूप अनुभव आहेत सर मला, म्हणजे की म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की अशा पण गोष्टी असतात. म्हणजे खूप वेळा मला कम्युनिकेट केल्यावरती मलाच विश्वास बसत नाही की हा मेसेज असा का आलेला आहे. मला खूप वियर्ड काहीतरी काही वेळेला मेसेज येतो मला की ज्याचा मला अर्थ नाही लागत, मग त्या क्लायंटशी बोलल्यानंतर मला त्याचा अर्थ लागतो. असं सुद्धा खूपदा माझ्या बाबतीत झालेलं आहे. वास्तुशास्त्र आणि जे आपण वास्तू टेलिपॅथी म्हणतो सेम आहे का मॅम? नाही, वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं शास्त्र आहे. आपल्या याला अजून शास्त्र म्हणता नाही येणार, कारण परत एकदा शास्त्र आपण त्याला केव्हा म्हणतो की जेव्हा ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. सो आपल्याकडे टेलिपॅथीवर, आणि अर्थात टेलिपॅथीवर अजूनही भरपूर रिसर्च चालू आहे. ओके. त्यातले काही प्रयोग आपण म्हणतो तसं सक्सेस पण झालेले आहेत, असेही अनुभव आहेत लोकांना. ओके. आणि अर्थातच आपल्यापेक्षा सुद्धा परदेशांमध्ये या सगळ्यावरती जास्ती रिसर्च चालू आहे. होईल कधीतरी ती पूर्ण काय म्हणतात सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह होईल, तेव्हा लोकांचा त्याच्यावरती जास्ती विश्वास बसेल. पण तोपर्यंत मात्र ज्यांना अनुभव आलेले आहेत ते लोक या गोष्टी फॉलो करतात आणि याच्यावर विश्वास ठेवून ते याबद्दल मार्गदर्शन घेतात असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे मॅम. आता जर कुणाला वास्तू सोबत बोलायचंय त्यांच्या, तर तो व्यक्ती तर नाही बोलू शकत अनलेस अँड अंटिल तो ती गोष्ट पूर्ण शिकत नाहीये. येस. जर तुम्हाला कोणी बोलवलं की त्यांना त्यांच्या वास्तू सोबत बोलायचंय, तर ती प्रोसेस काय असते? म्हणजे तुम्ही तिथे जातात आणि मग ती गोष्ट बघतात, किंवा जर तुम्ही दुसऱ्या प्लेसवर आहे तर मग फोटो बघतात, ती प्रोसेस काय मॅम? मला काहीही लागत नाही, मी फोटो सुद्धा बघत नाही. ओके. म्हणजे लोकांना हे तर खूप आश्चर्य वाटतं की अहो असं कसं, मग तुम्ही कधी येणार आहात, मग तुमची अपॉइंटमेंट बुक केलं मॅडम तुम्ही कधी घरी येणार. मला ती वास्तू बघावीच लागत नाही ना, कारण टेलिपॅथीचा अर्थच तो आहे. टेलिपॅथी म्हणजे काय की आपण दूरवरच संवाद साधू शकलो पाहिजे ना. त्यामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरात बसून सुद्धा तुमच्या वास्तूशी बोलू शकते. हो. येस. आता मग त्याच्यासाठी मला काय लागणार आहे, तर येस सो अँड सो चेतन सर आहेत, आणि चेतन सरांनी मला सांगितलं की माझं घर आहे, आणि फक्त मला माहिती काय लागते तर ते घर कोणाच्या नावाने आहे. जर तुम्ही रेंटवर राहत असाल, कुठेतरी भाडे करू म्हणून राहत असाल, तर त्या घर मालकांचं नाव फक्त लागतं, तुमचं संपूर्ण नाव लागतं. आणि मग घरातल्या तुमच्या ज्या व्यक्ती आहेत की आता तुमच्या मिसेस असतील, आई असतील, वडील असतील, तर त्यांच्याबद्दल जर तुम्हाला स्पेसिफिक काही प्रश्न विचारायचा असेल, पण व्यक्ती त्या घरातली राहणारी पाहिजे हे माहिती तर नक्की आहे. म्हणजे त्या एनर्जीच्या सहवासात असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलचा तुम्ही प्रश्न विचारू शकता.
मग आता साधारण लोकांचे प्रश्न असे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सर की कॉमन प्रश्न असतात. सगळ्यात पहिली उत्सुकता असते लोकांना की माझ्या घराची ऊर्जा कशी आहे, ऊर्जा एनर्जी कशी आहे माझ्या घराची, माझं घर पॉझिटिव्ह आहे का कुठे ते निगेटिव्ह आहे किंवा तिथं कसं जाणवतं. मग त्याच्यानंतरचा प्रश्न असतो की मग या वारंवार माझ्या घरात आर्थिक अडचणी का येत आहेत किंवा मग वादविवाद का होत आहेत. सगळं छान आहे मॅडम आमच्या घरामध्ये, पण नातेसंबंध चांगले नाहीत, असं का होतंय आमच्या घरामध्ये. असे वैयक्तिक कोणाचे काही प्रश्न असू शकतात. फक्त त्या घरात राहणारी ती व्यक्ती पाहिजे जिच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारणार. असे तुमचे एक साधारण जे काही 5-6 प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेतो. ओके. आणि मग मी जेव्हा माझ्या ऑफिसमधून किंवा घरून जेव्हा मी कम्युनिकेशन करते त्यानंतर मग एक अपॉइंटमेंट फिक्स केली जाते आणि त्याच्यामध्ये मी त्यांची जी काही उत्तरं आलेली असतात ती सगळी त्यांना सांगते. ओके. म्हणजे मला कुठे जाण्याची आवश्यकता नाही किंवा त्याही लोकांना माझ्यापर्यंत येण्याची काहीच आवश्यकता नाहीये. नाही. मॅम, एखाद्या वास्तूमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल, निगेटिव्ह एनर्जी मध्ये जसं तुम्ही बोलला की भूत प्रेत प्रत्येक वेळेस तेच असतं असं नाहीये, बट तोही पार्ट असू शकतो हो. की कुणी आल्यानंतर त्या जागेला वेगळ्या नजरेने बघतात लोक, तर तेव्हाही ते फरक पडतो. येस. तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का की तुम्ही वास्तूसोबत बोलल्या आणि त्या वास्तूने तुम्हाला सांगितलंय की इथं मला काहीतरी वाटतंय? हो सर, असे अनुभव आहेत. म्हणजे मला हे मात्र मी असं उगीच खोटं सांगणार नाही की नाही मला काही दिसत नाही किंवा असं नसतंच काही, असंही नाहीये. अशा काही एंटिटीज असतात तर त्याही जाणवतात. म्हणजे तिथे ती त्यावेळेला पुन्हा एकदा सांगते की त्यावेळेला हे सगळं आम्ही कुठून, म्हणजे हे सगळे मेसेजेस कसे येतात तर तुमच्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून येतात. तर त्यावेळेला काही वेळेला असं काहीतरी व्हिज्युअल होतं, काहीतरी वेगळं दिसतं झरकन डोळ्यासमोर किंवा अशी काही एंटिटी असेल तर त्या क्षणापुरतं डोकं जड झाल्यासारखा फील येणं, या सगळ्या गोष्टी जाणवतात. मग तिथे या काही त्याच्या सांकेतिक खुणा आहेत की त्यावरून मग आपण ओळखायचं की इथे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे म्हणून. मग काही वेळेला खूप मला रेझिस्टन्स पण येतो की मी त्या वास्तूशीच कनेक्ट नाही होऊ शकत. ओके. म्हणजे तिथे निगेटिव्ह एनर्जी असते म्हणून पण नाही, मी असं तेव्हा म्हणते की माझा योग नाहीये त्या वास्तूशी कनेक्ट होण्याचा किंवा त्या वास्तूची किंवा त्या एनर्जीची इच्छा नाहीये. मग कदाचित असंही काही असू शकतं. बरोबर आहे. त्याच्या मागचं कारण मला नाही कळत शेवटपर्यंत, पण माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये जवळजवळ आता मी 300-400 वगैरे माझ्याकडे कन्सल्टन्सीसाठी लोक येऊन गेलेले आहेत. फक्त होमच्या सांगते मी. त्यातल्या 2 जणांचे मी एनर्जी एक्सचेंज जे घेते ते पैसे परत करून टाकलेले आहेत सर. कारण नाहीच मला काहीच नाही, कनेक्टच नाही झालं. असं पण होऊ शकतं. कारण तिथे अति निगेटिव्ह एनर्जी असते का? अति निगेटिव्ह एनर्जी असू शकते, त्या एनर्जीची इच्छा नाही असं म्हणू शकतो आपण, काही म्हणू शकतो. त्यातलं काही ठिकाणी असं झालेलं आहे की मला जाणवतं मग, आणि मग त्यांना तेही मी सांगितलेलं की शक्यतो मग घर बदला, इथे नाही काही होऊ शकत. असे सुद्धा अनुभव येतात खूपसे. खूप मजेशीर अनुभव येतात सर घराच्या बाबतीत. तर एकांना मी असं विचारलं की मला सारखं असं दिसत होतं की त्यांनी कुठेतरी पाण्यावर काहीतरी घर बांधलेलं आहे. बरं. आणि मला पण ते एक क्षणभर असं खूप वियर्ड वाटलं की पाण्यावर घर कसं बांधू शकतं माणूस. म्हणजे बरं, मग त्यांच्याशी मी बोलताना त्यांना विचारलं की असं काही आहे का की तुम्ही, आणि मला प्रॉपर स्लॅब घातलेली असंच दिसलं होतं बरं का. तर मी त्यांना विचारलं की असं काही आहे का की खूप वर्षांपूर्वी जुनी तिथे ओढा होता आणि मग ती जागा तुम्ही प्रायव्हेट आहे म्हणून झाली म्हणून तुम्ही विकत घेतली, तिथे घर बांधलंय, असं काही आहे का? नाही म्हणाले. नदी वगैरे होती का आणि मग ती आता पूर्ण ड्राय झाली म्हणून तिथे काही बांधलंय का? छोटा तलाव होता, काय होतं? आधी त्यांना काही समजलंच नाही. ते म्हणे नाही हो मॅडम असं काही नाहीये. मग मला म्हणाले नाही म्हणे मॅडम, एक विहीर आहे आमच्या इथे आणि त्या विहिरीवर ना म्हणे आम्ही ती सगळी बंद करून टाकलीये, त्याच्यावर स्लॅब घातलेला आहे आणि त्या स्लॅबवर म्हणे आम्ही गाड्या लावतो. तर म्हणलं नाही सर, तसं करू नका, त्याच्यावर काहीही जड तुम्ही ठेवू नका. आणि आज ती पण एक एनर्जी आहे, पाणी ही सुद्धा एक एनर्जी आहे ना. बरोबर आहे. तुम्ही त्या विहिरीची पूर्ण जी स्वतःच्या तिचं अस्तित्वच तुम्ही घालवून टाकताय. बरोबर. म्हणजे मला माहितीये की विहिरीमध्ये काही घाण पडू नये किंवा काय, याच्यासाठी तुम्ही ती जाळी लावणं इथपर्यंतच ठीक आहे, पण इथे तुम्ही तिचं अस्तित्वच मिटवून टाकताय ना पूर्ण. तसं नको व्हायला. त्याच्यावर पूर्ण त्यांनी स्लॅब बांधलेला होता आणि त्या जागेचा वापर करून घेतला होता. तर मी म्हटलं की आता अगदी खर्चिक लगेच तुम्ही स्लॅब तो पुन्हा काढून टाकणं वगैरे हे करण्यापेक्षा
ती थोडीशी कुठून तरी दिसू शकेल असं काहीतरी ठेवा त्याला ओपनिंग सारखं. आणि दुसरं म्हणजे की त्याच्यावर आता जड काही तुम्ही ठेवू नका, गाडी वगैरे. किंवा गाडी वगैरे वाहनं लावणं असं काही करू नका. सो असे सुद्धा खूप सर अनुभव येतात मला, आणि मग तिथे जाणवतं, तिथे काहीतरी वेगळं फील होतं, व्हिज्युअल होतं खूप वेळा हे असं काहीतरी. आणि मलाही मान्य आहे की आपण जागेचा, आपल्या मालकीच्या जागेचा आपण पुरेपूर वापर करतो की नाही, ती बरोबर आहे. वापरली गेली पाहिजे, तिथे काहीतरी झालं पाहिजे. पण शेवटी थोडंसं कुठेतरी निसर्गाच्या सुद्धा विरुद्ध जाऊन म्हणा, किंवा त्याच्यावर अन्याय होणाऱ्या अशा गोष्टी खटकणाऱ्या निसर्गालाही जाणवलं की तो मग त्याचे थोडेसे निगेटिव्ह हे दाखवायला लागतो दाखवायला आपल्याला. सुरुवात येस येस, तसं काहीतरी असू शकतं. मग ते म्हणाले नाही, आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी ट्राय करतो की ते दिसेल असं. येस येस. काही घरांमध्ये मॅम वादविवाद होत असतात, पण हो, आपण हो, पाहिले हो. तर असं कधी होतं का की ते घर ती वास्तू तुम्हाला सांगते हो, की हो. हे वादविवाद कशामुळे होत आहेत? येस, काही वेळेला असं होतं सर, आता मी म्हणलं तसं की घरात काहीच निगेटिव्ह एनर्जी नसते खरं तर. वास्तूमध्ये काही नसतं, वास्तू छान असते, पण घरात वादविवाद असतात. आणि हे घरच सांगतं की ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, याच्यामुळे घरात वादविवाद जास्ती होत आहेत. तर काही वेळेला असं मलाही थोडं ते धर्मसंकट आहे माझ्यासाठीचं, की असं डायरेक्ट कोणाला म्हणणं असं काय बोलणार? की ही व्यक्ती थोडीशी तापट स्वभावाची आहे, किंवा ही व्यक्ती अशी दिसते मला. थोडंसं मला ते टॅक्टफुली काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. पण असं सुद्धा घर सांगतं सर की तिथे घराचा किंवा त्या एनर्जीचा काहीच दोष नसतो, पण घरातलं वातावरण तसं झालेलं असतं. बरेचदा पितृदोष असतात, वैयक्तिक काही स्वतःचे भोग आपण म्हणतो तसे असतात काही गोष्टींमध्ये. पण हे सगळं ऍटलिस्ट क्लिअर होतं, म्हणजे आपल्याला मार्गदर्शन तरी मिळतं घराकडून की मग नक्की त्या व्यक्तींनी त्याच्यावरती काय केलं पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी सुधारण्यासाठी आपण म्हणतो तसं काय केलं पाहिजे, असं सुद्धा बरेचदा घराकडून येतं, आपल्याला वास्तूकडून येतं. ओके. काही लोकांचे बिझनेसेस असतात. हो. तुम्ही जसं बोलल्या की घर जसं कम्युनिकेट करतं आपल्यासोबत, तसं ऑफिस स्पेस पण करते, येस. किंवा कुणाची इंडस्ट्री ती पण करते. हो. ती कशी आपल्यासोबत आपल्याला सांगू शकते की तो बिझनेस जर चालत नाही चांगला, हो. तर ते आपल्याला कसं सांगतं की हे प्रॉब्लेम असतील? सांगतात ना सर. आत्ता माझ्याकडे एक असंच एक छोटी फॅक्टरी आहे त्यांची, आणि त्या सगळं वास्तूशी बोलताना त्या म्हणाल्या की वडिलांपासूनचा हा बिझनेस आहे, आणि फार काही त्याच्यात अशी ग्रोथ नाहीये, म्हणजे जसं आम्हाला हवं तसं काहीच दिसत नाही अजून त्याच्यामध्ये. तर त्यांनी मला माझ्याकडे ते कन्सल्टेशनसाठी आले होते, आणि त्यांच्या त्या वास्तूशी बोलल्यानंतर, त्या सगळ्या भागाशी बोलल्यानंतर मला असं लक्षात आलं होतं की त्यातला उत्तरेचा भाग, परत मी सांगते की ह्याचा वास्तुशास्त्राशी काही संबंध नाहीये, पण मला जेव्हा ते दिसलं होतं की मला वास्तूने हे सांगितलं की उत्तर बाजू त्याची जी होती तिथे अतिशय लो एनर्जी होती. आणि मग मी त्यांच्याशी बोलल्यावर त्या म्हणाल्या, येस मॅडम, हो, आम्ही तिथे ना सगळं फक्त वेस्ट मटेरियल असं तिथे आम्ही डंप करून ठेवतो. म्हणलं नाही, मग आता उलट करा, तिथली एनर्जी थोडीशी चार्ज होण्यासाठी, पॉझिटिव्ह आणि ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही तिथे काहीतरी केबिन सारखं करा की जिथे माणसांचा वावर वाढेल, तिथे जास्ती रेलचेल सुरू होईल, किंवा तुम्ही कच्चा माल तिथे ठेवा. वेस्ट मटेरियल तिथे ठेवण्यापेक्षा तुम्ही कच्चा माल तिथे ठेवा, असं काहीतरी करा, किंवा तुमची स्वतःची केबिन तिथे करा. हा बदल त्यांना मग वास्तूकडूनच मला सुचवावा लागला होता. सो असे पण अनुभव येतात छान. आणि मी म्हणलं तसं वास्तूच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळ्याची उत्तरं, त्यावरच्या रेमेडीज ज्या म्हणतात त्या वास्तूच सांगतो मला, मी मनाचं काही सांगत नाही. ओके. आणि मग त्याच्याने त्यांची ग्रोथ मॅम झाली? येस येस येस, झालेली आहे. असे पण अनुभव येतात. काही लोकांना छोट्याशा एखाद्या छोट्या बदल घरातला केल्याने, उपाय केल्याने सुद्धा फायदा होतो. पण परत मी सांगते सर की शेवटी स्वतःचं कर्म, प्रत्येकाचं एक वैयक्तिक भोग असतात, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला खूप मॅटर करतात. पण परत एकदा की समाजात आत्ता मी जे बघतीये ना, तर खूप प्रॉब्लेम्स आहेत घराघरात. म्हणजे मला कायम त्यासाठी समर्थांचं एक वाक्य आठवतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर खरंच असं नाहीये, कोणी काहीतरी प्रॉब्लेम्स कोणाला असतातच, पण आपल्याला त्याच्यातून बाहेर पडून थोडंसं तरी आपलं आयुष्य आपण म्हणतो ना की सुसह्य होण्यासाठी या अशा गोष्टी मदत करतात. त्यामुळे लोक आता, मी पुन्हा सांगते की ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये. एक गायडन्स म्हणून, जसं मी सगळ्यालाच म्हणते की मी स्वतः या गोष्टी फॉलो करते की वास्तू तज्ञाकडून आपण गायडन्स घेणं म्हणा असेल, अगदी हस्तरेषा आपल्याला दाखवणं असेल, आपली पत्रिका दाखवणं, कुंडली दाखवणं असेल, या सगळ्याचा आपण
खरंच उपयोग करून घ्यावा किंवा याचा गायडन्स नक्की घ्यावा. या सगळ्या गोष्टी आपल्याला तारून नेतात म्हणतो ना आपण, बरोबर. कुठल्याही आपल्या बॅड पॅच मध्ये या सगळ्यामध्ये या मदतच करतात आपल्याला. एक गायडन्स मिळतो आपल्याला की हा पिरियड तुमच्यासाठी खराब आहे, येस तर तुम्ही या पिरियड मध्ये काय केलं पाहिजे, येस येस. आणि त्यावेळेस ते होत जात. तुमची सगळी, मी तर म्हणते या सगळ्या गोष्टींनी तुमची पेशन्स लेवल खूप वाढते, चांगली होते. त्यामुळे या गोष्टींचा खरंच लोकांनी ह्या कुठेही अशा बोगस नाहीयेत, हा काही जादूटोणा नाहीये. बरोबर. नक्कीच तुम्ही तो डोळसपणाने त्या सगळ्या शास्त्रावर विश्वास ठेवून या गोष्टी करा. एवढं मात्र मी नक्की सांगेन ओके. की तुम्ही विश्वास न ठेवता जे बाकीच्या गोष्टी आपल्याकडे मग घडतात की जादूटोणा किंवा भोंदू बाबा या सगळ्याच्या जे लोक नादी लागतात मग नंतर, तर तुम्हाला फक्त ते कळलं पाहिजे. तुम्ही करेक्ट त्या तज्ञ व्यक्तीकडे जा असं मी म्हणते की, आणि असं आपल्याकडे खूप लोक आहेत चांगले म्हणजे हो येस, कुंडलीचा वगैरे अभ्यास करणार पण आपल्याकडे खूप तज्ञ लोक आहेत सर. बरोबर. तर त्यांचा आपण गायडन्स जरूर घ्यावा, नक्कीच घ्यावा. एक्झॅक्टली. मॅम, तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं ऑफ द कॅमेरा बोलत असताना की एक सिग्नेचर म्हणण्यापेक्षा एक साईन होती अशी कोणती तरी, ती साईन तुम्ही त्यांना बोलले होते, तर ते एक्झाम्पल सांगा ना परत. की हो, माझ्याकडे असंच एक जण घराच्या त्यांच्या कन्सल्टेशनसाठी आले होते. त्यांची वास्तू बघितल्यावर त्यांना काय प्रॉब्लेम काय होता मॅम? म्हणजे त्यांना असंच की बिझनेसमध्ये आणि याच्यामध्ये ग्रोथ होत नाहीये, आहेत तिथेच आम्ही आहोत असं त्यांना सारखं जाणवत होतं. तर त्यांनी सगळं त्यांच्या घर गेलं. मी त्यांना सांगितलं की घरात अशी काही म्हटलं तुमच्या एनर्जी लो किंवा असं काही नाहीये म्हटलं. मग पण मला सारखं खटकत होतं, तर मला ना एक काहीतरी अशी वियर्ड साईन दिसली जी मला व्हिज्युअल झाली, आणि मग मी म्हटलं की फोटो लावू आपण. येस अगदी. तर मी ती स्वतः काढली. मग मी विसरण्याच्या आधी मी ती कागदावर काढली, आणि कारण मला ती त्यांना एक्सप्लेन मी कशी करणार ना, तर मी त्यांना सांगितलं आणि मी त्यांना तो फोटो पाठवला ज्या दिवशी आमचं अपॉइंटमेंट होती त्या दिवशी, आणि मी ती फोटो पाठवला. म्हणले या टाईपचं डिझाईन असणार तुमच्या घरात काही आहे का? तर ते आधी नाही म्हणाले, मला म्हणाले नाही मॅडम आमच्या घरात असं काही. आणि नंतर काही नेक्स्ट डे का काही तासांनीच मला असं वाटतं त्यांनी मला एक फोटो पाठवला, त्याच्यावरही ते तसंच डिझाईन काढलेलं होतं सेम. येस. तर तेव्हा मग त्यांनाही म्हणलं की हे विसर्जन करा. आता आपण घरात जेव्हा अशा काही वस्तू आपल्या ठेवलेल्या असतात कोणी सांगितलेल्या, तर आपण त्याची व्यवस्थित जर निगा आपल्याला राखता येत नसेल तर अशा वस्तू आपण घरात ठेवू नये. कारण त्या प्रत्येकची काहीतरी एक एनर्जी असते. आणि जसं की यंत्र आहेत, पिरॅमिड्स आहेत, तर हे सगळं तुम्हाला त्याचं पूर्ण शास्त्र माहिती आहे का? तुम्हाला व्यवस्थित त्याची निगा कशी राखायची, ते कसे चार्ज करायचे, हे सगळं तुमच्याकडनं नीट पाळलं जाणार असेल तर तुम्ही तरुण त्याचा वापर करा. कारण ते तेवढे छान रिझल्ट पण तुम्हाला देतात. बरोबर आहे. पण ते तुम्हाला नीट माहिती नसेल तर तुम्ही अर्धवट ज्ञानावरती किंवा कोणाचा गायडन्स न घेता त्या गोष्टी करू नका. एक्झॅक्टली. तसं माझ्याकडे एक असंच उदाहरण आहे गमतीशीर. एका मॅडमनी असंच, त्यांनी तर खरं माझ्याकडे प्रॉब्लेम म्हणून केलंच नव्हतं सर. त्यांनी माझ्याकडे जस्ट त्यांना असं क्युरिओसिटी म्हणून, घर माझ्या घराची एनर्जी कशी आहे बरोबर म्हणून त्यांनी माझ्याकडे केलं होतं, चेक केलं होतं. आणि त्यावेळेला असंच मला एक लाकडाचं पिरॅमिड दिसलं होतं. मी त्यांना म्हणलं मॅडम तुमच्या घरात एक पिरॅमिड दिसतंय मला. नाही माझ्याकडे असं काही नाहीये. मग बर म्हटलं. मग त्या म्हणाल्या की त्या आमच्या कॉलमध्येच त्या म्हणल्या थांबा 2 मिनिटं. मला आठवलं मागच्या वर्षी म्हणे मी जयपूरला गेले होते आणि तिथल्या एका दुकानदाराने मला सांगितलं की हे छान आहे, शोपीस सारखं, हे तुम्ही ठेवा म्हणे, हे शुभ असतं, हे तुम्ही ठेवा पिरॅमिड सारखं. ते लाकडाचं होतं. ओके. मी म्हणलं सर मॅडम तुम्हाला त्यांनी नंतर सांगितलं का की ह्याचं काय करायचं, कुठे ठेवायचंय, त्याची जी काय निगा राखणं असेल, त्याची एनर्जी चार्ज करणं असेल, हे तुम्हाला सांगितलं त्यांनी? नाही म्हणाला मी, त्यांनी आणलं तसं ठेवलंय फक्त. म्हणलं जर माहिती नसेल तर मग ते विसर्जन करा. बरोबर. आणि सेम टाइम मी म्हणलं तुमच्या घरात शंकराची पिंडी आहे कुठेतरी? तो म्हणा नाही मॅडम आमच्याकडे शंकराचं नाहीये काही माझ्याकडे. नाही म्हटलं आहे, दगडाची, काळ्या दगडाचं व्यवस्थित दिसतीये म्हटलं मला. तेव्हा पण त्याच मॅडमचं. तर तेव्हाही त्या म्हणल्या नाही हो असं काही नाहीये माझ्या घरात. पण तेव्हा पण त्यांना पुन्हा क्लिक झालं. थांबा म्हणाला, माझ्याकडे ना म्हणे एक धूप लावतो ना आपण, त्याच्यात धूर येतो, तसा एक होल्डर आहे म्हणे शोपीस सारखा, आणि म्हणे त्याच्यातून ना म्हणे त्या पिंडीमधून म्हणे धूर येतो खाली लावायचं. असं म्हणलं अहो नाही, आपल्याकडे आपण हेच करतो की आपल्याला माहिती नसतं. आता ती जर शंकराची पिंडी आहे तर तुम्ही ती एकतर त्याचं व्यवस्थित पूजन केलं पाहिजे, बरोबर, किंवा मग परत एकदा ते
अगरबत्ती किंवा धूप होल्डर नाहीये. राईट. सो ते तुम्ही विसर्जन करून विसर्जन टाका. केलं ते पण पाहिजे. येस, ते पण तुम्ही विसर्जन करा. मग त्यांनी ते पण विसर्जन केलं. तर ते म्हणलं नाही सॉरी मला माहिती नव्हतं. म्हणलं नाही, तुम्हाला माहिती असायचं काही कारणच नाही, की आपल्याला नाही या काही वेळेला नकळत गोष्टी. पण हे मला त्यांच्या घराने त्यांच्या वास्तूनेच सांगितलं ओके. की असं काहीतरी आहे जे घराला खटकत होतं, की या गोष्टीची प्रॉपर पूजा अर्चा झाली पाहिजे किंवा या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. सो असे खूप अनुभव येतात सर. म्हणजे असं असतं मॅम की घरामध्ये देवारा असतो पण लोक त्याची देवपूजा नीट नाही करत. येस, ते पण चुकीचं आहे. ते पण घराला वास्तूला आवडणारच नाही. नाही आवडत. एकांच्या घरी असंच पूजा खूप उशिरा, त्यांच्या घरात सगळं छान होतं पण पूजा ते दुपारी 12 नंतर वगैरे करायचंय. तेही माझ्या घराने सांगितलं पुणे मुंबई असेल. होतं. त्यांनी सांगितलं होतं की त्याला सांगा जरा पूजा फक्त वेळेत करत जा सकाळच्या वेळेमध्ये. असे पण गमतीशीर मेसेज येतात. मला खूप असं ऑकवर्ड पण होतं काही वेळेला की मी हे कसं सांगू, पण मी माध्यम आहे फक्त असं मी समजते त्यावेळेला की हे माझं सांगणं काम आहे आणि म्हणून मी त्यांना सांगते जे काही मला आलेले असतात मेसेजेस. कदाचित त्याच्यावरचा तो उपाय असू शकतो, त्यांच्या त्या गोष्टींनी काहीतरी बदल होणार असेल म्हणून मला हे मेसेजेस येत असतील. सो खूप गमतीशीर असे अनुभव वेगवेगळ्या गोष्टी आहे. खूप येतात सर. मॅम आजारी पडतात भरपूर वेळेस. आपण बघतो की लहान बाळ कंटिन्यू आजारी पडत आहे किंवा घर चेंज केल्यानंतर मग आजार पण वाढत जातात त्या फॅमिलीचं. ते कशामुळे होतं? हो, काही वेळेला वास्तूमध्ये पण अशा काही गोष्टी असतात की घर बदलल्यावरती ते नाही तुम्हाला ती एनर्जी सूट नाही होत. बरोबर. असे अनुभव येतात ना सर, खूप येतात. मग मी उलट सांगते लोकांना की म्हणजे माझ्याकडे आत्ता अशी परदेशातली एक केस झाली होती की त्यांच्या घरात खरंच खूप प्रॉब्लेम्स होते, खूप इश्यूज होते जे मलाही दिसले आणि त्यांना जाणवले होते ऑलरेडी. फक्त त्यांनी माझ्याकडनं एकदा कन्फर्म करून घेतलं की असं काही आहे का. त्याच्या आधी तोपर्यंत त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितला नव्हता काय आहे. आणि अशा काही खूप निगेटिव्ह एनर्जीज आणि एंटिटीज अशा होत्या तिथे प्रॉपर. मग मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा, सध्या तरी तुम्ही म्हणलं हे घर तर तुम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नाहीये, हे तुम्हाला घर बदलावं लागणार आहे. तर ते मला म्हणाले मॅडम आम्ही परदेशात आहोत आणि इथे आपल्या सारखं पटकन घर बदललं असं नाही होऊ शकत. पॉसिबल. मग काय करू. तर मी म्हटलं की नाही, ह्याच्यावरती तर सगळं आपल्याकडे मदत करणारे आपल्याला एकच स्वामी आहेत, दत्तगुरू आहेत. तर तुम्ही त्यांचे काहीतरी सतत तिथे लावून ठेवा. ओके. म्हणजे रामरक्षा लावून ठेवा किंवा आपण म्हणूयात स्वामींचा तारक मंत्र लावून ठेवा, पण कंटिन्युअस लावून ठेवा म्हणलं तिथे. आणि त्यांच्या सासूबाईंना पण हा जास्ती अनुभव आला होता. त्या भारतातून आल्या होत्या आणि त्या आल्यावरती त्यांना ते जास्ती जाणवायला लागलं होतं तिथे. मग त्यांनी मग लगेचच 1 महिन्यात मात्र प्रयत्न केले आणि दुसरं घर घेताना परत त्यांनी मला कन्सल्ट केलं होतं की नाही मॅडम आता तुम्ही सांगा, आता मात्र घर घेताना आम्ही तिथली एनर्जी चेक करून मगच घर घेणं असं सांगितलं होतं. सो असे पण अनुभव येतात लोकांचे. मग एकदा विश्वास बसला की, कारण त्यांना तसा ऑलरेडी तिथे अनुभव आला होता, तसं त्यांना स्वतःला सगळ्यांना जाणवत होतं घरामध्ये. बरोबर. सो असं होतं आणि मग लोकांना अनुभव आल्याप्रमाणे मग ते पुढे पण आपला थोडासा गायडन्स घेतात अशा लोकांचा. कधी कधी आपण घरामध्ये खूप मोठ्याने ओरडतो तर तेही वास्तूला आवडत नसेल का? नाही आवडत. मोठ्याने ओरडणं, किंचाळणं. काही घरांमध्ये एकांच्या घरामध्ये असं सगळं घर खूप टापटीप आणि फक्त स्वयंपाकघर कायम सगळं अतिशय खराब, अस्ताव्यस्त, रॅपर्स अर्धवट कुठेतरी पडलेले असंच दिसलं होतं सगळं. तर ते नाही आवडत घराला. ते म्हणतात की तिला सांग जरा सगळं घर छान ठेवलंय, स्वयंपाकघर पण थोडं छान ठेवत जा. म्हणलं मी पण एक स्त्री आहे, मी समजू शकते की ताईला खूप गडबड असते आपली. आणि कसं असतं पाहुणे कधी स्वयंपाकघरापर्यंत येण्याचं काही कारण नसतं. त्यामुळे आपण काय करतो की बेडरूम आणि त्याच्यापेक्षा आपण आपलं हॉल व्यवस्थित ठेवतो, नीटनेटका ठेवलेला असतो. म्हणले नाही तिला सांग ते पण जरा छान ठेवत जा म्हणून. सो असे सुद्धा गमतीशीर काहीतरी मेसेजेस येतात. त्याच अजून एक म्हणजे परदेशातलाच अनुभव सांगते तुम्हाला. तिकडचे जास्त क्लायंट्स आहे का मॅम तुमचे? खूप आहेत, खूप येतात. म्हणजे परदेशातल्या भरपूर इन्क्वायरीज आहेत सर. ओके. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की का असं म्हणजे आहे. म्हणजे मगाशी मी जसं म्हणलं तसं की इतके आपण शिकले सवरलेले पण त्यांना तसे अनुभव येत आहे त्यांना अनुभव. तसा एका मॅडमचा मला फोन आला होता. त्या मला म्हणल्या की अर्जंट प्लीज मला अपॉइंटमेंट द्या आणि मला विचारायचंय घराबद्दल. तर त्यांनी तेव्हा पण त्यांच्या घरात सुद्धा एका पर्टिक्युलर एरियामध्ये खूप लो एनर्जी होती आणि मी त्यांना सांगितलं की ह्या घराच्या तुमच्या भागामध्ये एनर्जी एकदम लो आहे. तर त्या पण इतक्या अशा हे झाल्या की तुम्हाला कसं काय माहिती आहे. तर त्यांनी मला लगेच दाखवलं आणि मला म्हणाल्या या बाजूला माझ्या मुलांची एक स्टडी रूम आणि बेडरूम आहे
आणि मुलं त्या रूममध्ये झोपायलाच तयार होत नाहीयेत. ओके. काय होतं माहिती नाही म्हणे, दचकून उठतात, घाबरतात, असं काहीतरी विचित्र होतंय म्हणे तिथे. तर म्हणलं तिथे एक आहे की तिथे असं निगेटिव्ह एनर्जी सारखं असं काही नाहीये. पण पुन्हा एकदा मग तिची एनर्जी वाढवण्यासाठी मात्र मग त्यांना काही काही ज्या मला गोष्टी आल्या होत्या त्या मी आता इथे सांगू नाही शकत, पण तसे काही जे आलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांना मी करायला सांगितल्या. सो असे पण गोष्टी घडतात की पूर्ण निगेटिव्ह म्हणजे असं काही भूत प्रेत आत्मा असं काही नव्हतं तिथे, पण कुठेतरी लो एनर्जी जी पटकन मुलांना जाणवते काही वेळेला. कारण मुलं ही खूप संवेदनशील असतात, त्यामुळे अशा एनर्जीज मुलांना पटकन जाणवतात. मग त्यांना तिथे कम्फर्टेबल वाटत नाही, असं सुद्धा खूपदा होतं. म्हणून मग तिथली एनर्जी त्यांना ती लो वाटवती. मग त्यांना त्या रूममध्ये झोपावं असं वाटायचं नाही, किंवा त्या स्टडी रूममध्ये त्यांचा अभ्यासात लक्ष लागायचं नाही, तिथे जावं असं वाटायचं नाही त्यांना. मग ते सारखे म्हणायचे की आई बाबांच्या रूममध्येच आम्ही झोपतो, किंवा मग ओरडत उठायचे. असे काही अनुभव त्यांना घरात आले होते. एनर्जी लो असते मॅम घरातली, जसं आता तुम्ही सांगितलं, हो, तर तिला आपण अजून पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करू शकतो मग? येस, त्याच्यासाठीच आपण घरालाच पुन्हा विचारतो की आता जसं मी मगाचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं की त्यांना मी सांगितलं की तिथं तुम्ही वेस्ट मटेरियल जे तुमच्या कंपनीमध्ये सॉरी फॅक्टरी मधलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही तिथे पॉझिटिव्ह काहीतरी ठेवा, छान काहीतरी ठेवा. तिथे तुम्ही लोकांचा येणं जाणं वाढेल असं तुमची केबिन करा तिथे, ओके. की तिथे गेस्ट लोक येऊन तुमच्याशी बोलतील. किंवा रॉ मटेरियल एक वेळ ठेवा की जिथे लोकांचा सारखा ये जा वाढली पाहिजे. बरोबर. आपण वेस्ट मटेरियल म्हणजे भंगार एकदा ठेवून दिलं की आपण परत काही त्याच्याकडे सतत बघायला जात नाही, पण रॉ मटेरियल हे तुम्हाला सतत लागणार आहे. सो तिथे लोकांचा येणं जाणं वाढेल. तो अशा गोष्टी अनुभव म्हणजे घर आपल्याला असं काही उपाय सुचवतं, किंवा ती वास्तू एखादी असं काही उपाय आपल्याला सांगते ना छोटे छोटे. बरोबर. आणि आतापर्यंतचा त्यातलाही माझा असा अनुभव आहे की कुठेही खूप काहीतरी खर्चिक किंवा असं काही सांगत नाही. छोटे छोटेसे काहीतरी बदल असतात. काही जणांच्या घरामध्ये असं सुद्धा सांगतात की हे दुरुस्त आहे, त्याला म्हणून हे दुरुस्त करून घे, किती दिवस झाले ही वस्तू दुरुस्त आहे, नादुरुस्त आहे, ती दुरुस्त करण्याची गरज आहे, असं सुद्धा खूपदा येतं. खूप असे खूप अनुभव येतात, वेगवेगळे अनुभव आहेत. त्याचा आपल्याला वेगळे 2-3 एपिसोड करावे लागतील जर तुमच्या आजपर्यंतचे हे कन्सल्टेशन जर आपण हे करायचे झाले तर. मॅम, आजकाल पैशांचा खूप मोठा इश्यू आहे लोकांमध्ये, तर घराच्या एनर्जीवरून पैसा ठरतो का आपला? घराच्या एनर्जीवरून असं आपल्याला म्हणता येणार नाही. अर्थात जर खरंच तिथे पण काहीतरी अशी एनर्जी वेगळी असेल, थोडीशी निगेटिव्ह कडे जाणारी असेल, तर त्याचा परिणाम नक्कीच त्या घरातल्या व्यक्तींच्या पूर्ण आर्थिक स्थितीवर होतोच. पण काही वेळेला घराचं काही नसतं आणि पर्सनल काही असेल तरी सुद्धा आपल्याला तिथे मार्गदर्शन घराकडूनच मिळतं की या व्यक्तीच्या बाबा आर्थिक गोष्टी सुधारण्यासाठी किंवा पर्सनल ग्रोथ साठी काय करू शकतो. तर तिथे सुद्धा घर आपल्याला मार्गदर्शन करतं आणि सांगतं की येस, याला हे करायला सांगा त्याला. म्हणजे मी मगाशी पण एक उदाहरण तुम्हाला दिलं तसं की वैयक्तिक काही बाबतीत लोक कुळाचार पाळत नाहीत, असे सुद्धा काही लोकांचे अनुभव येतात. तसे मेसेजेस येतात घराकडून की या घरात काहीच केलं जात नाही, कुळाचार कुठलेच केले जात नाहीत, किंवा पितृदोष आहे, हे सुद्धा घराकडून सांगितलं जातं. मग त्या एरियामध्ये तिथे जिथे प्रॉब्लेम आहे किंवा काही त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर मग तुमची सगळ्याच दृष्टीने प्रगती होतेच ना सर. वैयक्तिक मग ती आर्थिक बाजू पण तुमची सुधारते, तुमची पर्सनल बाकीच्या बाबतीतली ग्रोथ होते. म्हणजे माझ्याकडे अशी पण उदाहरणं आहेत की काही वेळेला असे छोटेसे काही उपाय घरातून सांगितल्यावरती प्रमोशन झालेली आहेत. मी आत्ता लेटेस्ट उदाहरण आहे की मला ज्यांचा 2 दिवसांपूर्वी आणि खूप हायर पोस्टवर असणाऱ्या एका अधिकाऱ्यांनी मला असं फोन करून सांगितलं की त्यांचा प्रमोशन झालेला आहे. पण मी इथे नाव नाही फक्त सांगू शकणार गव्हर्नमेंट, पण येस, पण असे सुद्धा अनुभव येतात लोकांना. आणि मग ते पण म्हणले की इतकं शिकली सवरलेली व्यक्ती पण एक छोटासा आणि खरंच त्यांना आलेली जो काही तो उपाय होता तो इतका छोटासा आणि साधा होता की त्याच्यावरती त्यांचं प्रमोशन झालं. आणि असे पण अनुभव येतात लोकांना. सो तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता. त्यांनी पण फरक पडतो खूप घरातल्या सगळ्याच ओव्हरऑल वातावरणावर आणि स्वतःच्या तुमच्या ग्रोथवरती. एकदा ग्रोथ झाली म्हटल्यावरती पैसा, समृद्धी हे सगळं आलं त्याच्याबरोबर. बरोबर. ही गोष्ट समजा आता मी आहे, मला असं वाटतंय की मी पण माझ्या घरासोबत बोललं पाहिजे, किंवा ऑफिस स्पेस आहे माझी आता इथं, याच्यासोबत बोललं पाहिजे. तर मी करू शकतो का हे? म्हणजे कुणीही करू शकतं का हे? हो, कोणीही शिकू शकतं. मी तर म्हणते की मी करू शकते, तर मला असं वाटतं की हे कोणी शिकू शकतं. सो माझा
स्वतःचा डिझाईन केलेला असा अगदी साधा सोप्पा असा हा कोर्स पण आहे. कारण कोर्सपेक्षा सुद्धा मी याला पण म्हणते की हे एक छोटंसं टेक्निकच आहे. हे तंत्र तुम्ही शिकलात की तुम्हाला सगळ्यांना हे जमणार आहे. ओके. जसं आपण मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा उदाहरण दिलं होतं तसं की फोन शी तुम्ही कनेक्ट होता, एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलता, फोन कॉलवर बोलता, व्हॉट्सअप कॉलवर बोलता. तुम्ही ते शिकेपर्यंतच एखादी घरातली अडाणी आपल्या आजी आई आहे तर त्यांना फक्त तो आपल्याला ते तंत्र शिकवायचं असतं. हे काय करायचंय, फोन कसा रिसिव्ह करायचा आहे, कसा मेसेज पाठवायचा, हे आपल्याला त्यांना फक्त शिकवण्याचं काम असतं. बरोबर. बस मी तेवढं शिकवण्याचंच काम करते की ते तंत्र कसं तुम्ही जाणून घेतलंय, वापरायचंय कसं. येस, हे आपण त्या कोर्समध्ये शिकवतो. आपला 6 दिवसांचा त्याचा कोर्स आहे आणि आत्ताही मागच्या याला खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे 50चीच बॅच फक्त मी घेते आणि मी उलट सांगते लोकांना की माझं बाकीच्या पण मेन मुख्य माझं काय काउन्सिलिंग हे मेन माझं प्रोफेशन असल्या कारणाने इथे मला पर्सनल कन्सल्टेशनसाठी तितका वेळ देता येत नाही. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणेन की लोकांनी हे शिकून घ्यावं, स्वतःसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि फार काही त्याचे खूप बाहेर लोक घेतात तेवढे चार्जेस पण मी घेत नाही. काही कमी चार्जेस मध्येच मी हे शिकवते आणि तुम्ही तुमच्या ओव्हरऑल सगळ्यासाठीच तुम्ही जर बोललात तर जास्ती चांगलं आहे असं मी लोकांना म्हणते. त्यामुळे तुम्ही जर हे शिकलात तर तुमच्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, सगळ्यासाठीच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. मग तुम्ही वास्तूचा सेपरेट क्लास आणि अॅनिमल किंवा वनस्पती नाही, एकत्र सगळं एकत्र तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळं शिकवणार मी. ओके. येस, तुम्हाला त्या कोर्समध्ये हे सगळं शिकू शकता. तुम्ही सगळं शिकू असं नाही की शकता. फक्त एकाच गोष्ट शिकवून करू शकते. तुम्ही सगळं शिकता. बरोबर. बाहेर याच्याबद्दल आणखीन ऍडव्हान्स पण बॅच घेतात, पण आपण ऍडव्हान्स पण नाही, या कोर्समध्येच तुम्ही सगळं शिकता. ओके. बेसिक मध्ये तुम्ही सगळं शिकवून देता. बेसिक असं नाहीच आहे, त्याच्यामध्ये सगळंच मी शिकवते असं म्हणता येईल त्याला. आणि खूप साध्या शब्दात, सोप्या शब्दात तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये मी शिकवते, उदाहरणं देऊन. त्यामुळे लोकांना आजपर्यंतचे जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांना छान हे टेक्निक समजलंय, वापरतायत, ते त्याचा छान वापर करतात. आणि मी असं म्हणते की जसं मगाशी तुम्हाला सांगितलं सर की समाजात खरंच खूप आता सध्या अडचणी आहेत. बरोबर. आपण कलियुग असं म्हणूयात त्याला, कदाचित त्याच्यामुळे असेल, पण खूप अडचणी येतात, खूप प्रॉब्लेम्स आहेत लोकांना. तर मी एकटी किंवा माझ्यासारखे सुद्धा इतर किती लोक किती त्याच्यामध्ये लिमिट आहे. आता मला स्वतःलाच आहे की मी फक्त त्याच्या कम्युनिकेशनच्या दिवसाला फक्त 2 किंवा 3 मॅक्सिमम मी अपॉइंटमेंट घेऊ शकते. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्ती नाही. म्हणून मी लोकांना सांगते की तुम्ही शिकून घ्या, शिकण्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. बरं, हे शिकल्यानंतर सुद्धा तुम्हालाही कुठेच जाऊन काहीच करण्याची आवश्यकता नाही, घर बसल्या तुम्ही हे करू शकता. त्यामुळे घरात असणाऱ्या स्त्रियांनी तर जरूर शिकावं हे. आणि मला खूप आनंद वाटतो हे सांगायला की जेंट्स पण खूप लोक शिकलेले आहेत माझ्याकडनं आतापर्यंत. तेही छान इंटरेस्ट घेतात. बरोबर. जे ऑलरेडी वेगळ्या काहीतरी क्षेत्रात काम करतात पण आवड म्हणून हे शिकलेले आहेत, असेही लोक आहेत इथे याच्यामध्ये. आणि स्वतः ते प्रॅक्टिस करतात त्याच्यामध्ये. दिवसभरात 1-2 ते पण क्लायंट घेतात आणि छोटासा एक आपण म्हणतो ना हातभार पण होतो घराला. करेक्ट. तुम्हाला आणखीन काहीतरी अर्निंगचं अजून एक साधन पण मिळून जातं. येस. कम्युनिकेट कसं करायचं मॅम तुमच्यासोबत जर ज्यांना कोर्स करायचा आहे तर? येस, तुम्ही नेहमीसारखा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर द्या. वेबसाईट तुम्ही सर मागच्याही वेळेला दिली होती तशी वेबसाईटला तुम्हाला ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी चेक करू शकता की लोकांनी काय काय स्टुडंट्सनी टाकलेलं आहे त्याच्यावरती, त्यांचे काय अनुभव आहेत, रिव्ह्यूज काय त्यांचे आहेत ते तुम्ही बघा आणि मगच तुम्ही ऍडमिशन घ्या असं मी म्हणेन उलट. बरोबर आहे. कारण लोक असं विचारतात की येईल का मग आम्हाला, जमतंय का आम्हाला. तर येस, तुम्ही सगळ्यांनी तेवढी खात्री बाळगा की नंतर सुद्धा माझा गायडन्स राहतो लोकांना. की कारण लोक म्हणतात की काय शिकल्यानंतर मग पुन्हा आम्ही तुम्हाला काही अडचण आली आम्हाला, तर अजूनही जुने विद्यार्थी फोन करतात, काही अडचण आली तर विचारतात, थोडंसं काही अवघड वाटलं तरी विचारतात, चांगलं काही त्यांनी त्यांच्या काम घडलं असेल तर त्याच्यासाठी फोन करतात. सो कधी संपर्क करू शकता तुम्ही, आमची टीम त्यावरती तुम्हाला नक्की. परत सांगते की थोडे बाकीचे कामाचे व्याप असल्या कारणाने आजच्या ऐवजी तुम्हाला अर्ध्या दिवसानंतर रिप्लाय केला जाईल, पण आम्ही सगळ्यांना रिप्लाय देतो. सगळ्यांना त्याच्यासाठी तुम्हाला सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. फक्त थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद.
खूप छान माहिती तुम्ही दिली. हा असा कन्सेप्ट आहे की लोकांना अजून या कन्सेप्टबद्दल माहिती नाही आहे, बट हळूहळू जसं तुम्ही सांगताय तर ती हळू माहिती समजते लोकांना. Yes. आणि यात शिकल्यामुळे लोकांच्या जे प्रॉब्लेम्स आहे किंवा हे ते कमीच होणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येकाला घरात वादविवाद आहे किंवा पैशांचे काही इश्यूज आहेत, तर हे सॉल्व्ह होण्यासाठी याची खूप मदत होणार आहे. तर कन्सल्ट तर करू शकतातच ते तुमच्याकडून, हो. बट शिकले तर त्यांच्यासाठी अजून जास्त याचा बेनिफिट आहे. येस येस मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.